स्वारगेट बस स्थानक हे काही नेपाळमध्ये नाही. ज्या पोलिसांनी 1 लाखाचा इनाम आरोपीवर ठेवलेला होता ते पोलीस काही राजस्थानचे पोलीस नाहीयेत. ज्या न्यायालयाने आरोपीला 12 दिवसांची पोलीस कस्टडी दिली आहे ते न्यायालय काही गोवा राज्यामध्ये नाहीये. त्यामुळे आपण काय बोलतोय, कुठल्या गंभीर प्रकरणामध्ये आपण कशा पद्धतीने रिॲक्ट होतोय हे समजलं पाहिजे. काही जण म्हणतात की हा संमतीने जो झालेला आहे तो शारीरिक संबंध आहे, पैशाचा व्यवहार झालेला आहे. तुमचं जरी गृहीत धरलं तरी मग सार्वजनिक बस डेपोमध्ये त्या बसमध्ये शारीरिक संबंध करण्याची ती जागा आहे का? तो तर सगळ्यात मोठा गुन्हा आहे. आणि मग आडगडीच्या बसमध्ये जे कॉन्डोम सापडले, चादरी सापडल्या, साड्या सापडल्या, ते बस स्थानक स्वारगेटच होतं ना. स्वारगेट बस स्थानक पुण्यातच आहे. आणि हे सगळं घडल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी अशा घटना घडतात म्हणून महिला ज्या आहेत त्या पुण्यातल्या घाबरलेल्या आहेत, भयभीत झालेल्या आहेत. त्यामुळे या संदर्भातील जे प्रकरण आहे ते न्यायप्रविष्ट आहे.